विधान परिषद चुनाव में महागठबंधन के सभी उम्मीदवारों की जीत के बाद आज पिंपरी चिंचवड शहर में बीजेपी की ओर से जश्न मनाया गया। पिंपरी चिंचवड शहर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक के सामने नगर भाजपा पदाधिकारियों ने पटाखे फोड़े। इस दौरान महिला पदाधिकारियों ने गुब्बारे थामकर विधान परिषद की जीत का जश्न मनाया। इस समय वे एक दूसरे को बधाई दे रहे हैं। ये हमारे लिए खुशी की बात है कि बीजेपी ने अमित गोरखे जैसे सच्चे कार्यकर्ता को एमएलसी की सीट दी है। इस बीच क्या अमित गोरखे की उम्मीदवारी को लेकर शहर बीजेपी में कोई नाराजगी थी? इस संबंध में सवाल पूछे जाने पर शहर अध्यक्ष शंकर जगताप ने दृढ़ता पूर्वक कहा कि उन्हें भारतीय जनता पार्टी में किसी भी तरह की नाराजगी नहीं है। निश्चितच शहर अध्यक्षापेक्षा एक पिंपरी चिंचवडचा नागरिक म्हणून जो आनंद आहे तो आनंद आम्ही सगळे पिंपरी चिंचवडकर व्यक्त करू शकत नाही। कारण आज अमित गोरखेंसारख्या एका सच्च्या आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एवढं उच्च पदावर विधान परिषदेच्या आमदारकी बहाल केलेली आहे आणि त्यांना जे काही हे आमदारकी दिली तो खरंच आनंद आमच्या गगनात मावत नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचे मी पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो की अशा सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठीवर जी तुम्ही कौतुकाची थाप दिली आहे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला लढाईचं बळ हे तुम्ही या आमदारकीच्या माध्यमातून दिलं, त्याबद्दल आम्हा सर्व पिंपरी चिंचवडकरांना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे खूप मोठा आनंद आहे। कुणी नाराजी व्यक्त केली असं बोललं जातं नाही, हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी वगैरे काही नसतं आणि असला प्रकार कुठलाही झालेला नाहीये। हा तुमच्या तोंडातनं मी आता पहिल्यांदा ऐकतोय। इस बीच अमित गोरखे की मां अनुराधा गोरखे ने विश्वास जताया कि मेरा अमित आम लोगों की मदद के लिए हमेशा तत्पर रहेगा। काळभोर नगरच्या 10x10च्या खोलीतून आज इथपर्यंत आमदारकीपर्यंत पोहोचला, याचा आम्हाला गोरखे कुटुंबाला आणि पिंपरी चिंचवडकरांना, काळभोर नगरच्या सर्व लोकांना ज्यांनी लहानपण पाहिले सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि त्याची खरंच सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याची प्रगती झालेली आहे। तो हुशार आहे आणि त्याच्या हुशारीवर तो आमदारकी पदाचा खूप खूप सगळ्यांना उपयोग करून घेईल आणि सगळ्यांचं काम करेल हे ग्वाही देते। नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत माझ्यापर्यंत येऊ, त्याच्यापर्यंत येऊ, तो आम्ही त्याच्याकडून करून घेणार। कुणी आलं तरी आम्ही त्याला परत माघारी पाठवणार नाही। आणि आतापर्यंत जी आमची कामं आहेत, मी नगरसेवक असताना पण जी लोक माझ्याकडे येतात, फोन करतात, फोन उचलला नाही तर पुन्हा फोन करून आम्हाला विचारायची पद्धत आहे की का फोन केला। लोक उगीच का फोन करत नाहीत, काय काम असल्यावर जर वेळ नसेल किंवा दुपारी झोपले असेल तर मी नंतर लगेच फोन करते का फोन केला होता। ही आमच्या तीनही, माझा मोठा मुलगा पर्यावरण विभागात आहे नगरपालिकेत, त्याची, माझी आणि आमची ही सवय आहे आणि हीच प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू, प्रत्येक नागरिकांचं काम करू एवढं सांगते। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।